नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयात मेगा भरती आलेली आणि याच्यामध्ये सगळ्यात जबरदस्त पद ते म्हणजे स्टेनोग्राफर. स्टेनोग्राफर हे असं पद असतं ना मित्रांनो, की त्याची वेतन श्रेणी तुम्ही कोणाशीच कंपेअर करू शकत नाही, कारण की इतकी चांगली वेतन श्रेणी असते त्याची. याच्या हायर ग्रेडला S20 ची वेतन श्रेणी जी उपजिल्हाधिकारी यांच्या लेवलला असते. बाकी S18 जे PSI ST ASO यांच्याही पुढे आहे मित्रांनो, म्हणजे तहसीलदार याच्याही पुढे तुम्हाला याची वेतन श्रेणी पाहायला मिळते. तर स्टेनोग्राफरसाठी जबरदस्त वेतन श्रेणी आहे. तर याच्या रिक्त जागा, निवड प्रक्रिया, पात्रता काय लागते आणि स्किल टेस्ट यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आणि यांच्यासाठी एक गोष्ट चांगली की इथं कुठलीही परीक्षा नाही, त्यांना डायरेक्ट स्किल टेस्टला जे आहे तर ते अलाउ केलं जाणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुमच्यापैकी जे कोणी उमेदवार क्लर्कसाठी तयारी करत असतील किंवा तुमचे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील, क्लर्कसाठी तयारी करत असेल, तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट बॅच, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच, ज्याच्यामध्ये तुमचे सर्व विषय असतील, कम्प्युटरचे पण जे आहेत तर ते विषय असतील, या सगळ्या काही गोष्टी आपण इथं जे आहे तर त्या इन्क्लूड करणार आहोत मित्रांनो. ओके, बघा, स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड अशा दोन पदांसाठी जाहिरात आलेली. स्टेनोग्राफरचे जे पण निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी, आपण जे म्हणतो लघु लेखक उच्च श्रेणी, निम्न श्रेणी, अशा दोन्हींसाठी जे आहेत तर तिथं वॅकन्सी जी आहेत तर तिथं आलेले. सगळ्यात आधी जर आपण लोअर ग्रेड साठी पाहिलं तर बॉम्बे हायकोर्टामध्ये 44, नागपूरमध्ये 4 आणि संभाजीनगरमध्ये 8 वॅकन्सी इथं आलेले आहेत. आणि तिघांपैकी एकाच ठिकाणी फॉर्म भरता येतो मित्रांनो, सगळ्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही. वेतन श्रेणी S18 आहे मित्रांनो, 49,900, 1,55,800 एवढी तुमची वेतन श्रेणी जी आहे तर ती इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर हायर ग्रेडचं आपण जर पाहिलं, मुंबई उच्च न्यायालयात 9 जागा आहेत, नागपूरमध्ये 2 जागा आहेत आणि संभाजीनगरमध्ये इथं 8 जागा आहेत. पण याची वेतन श्रेणी बघा, S20 डायरेक्ट 56,100 तर 1,77,500 डायरेक्ट उपजिल्हाधिकारी DYSP लेवलची तुमची सॅलरी जी आहे तर ती इथं पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे. आता वयोमर्यादा इथं 21 ते 38 एवढी वयोमर्यादा दिलेली आहे आणि कॅटेगरी वाले 43 वर्षांपर्यंत फॉर्म जो आहे तर तो त्यांचा भरू शकतात. आता स्टेनोग्राफर या पदासाठी पात्रता काय लागते हायर ग्रेडसाठी? सगळ्यात आधी उमेदवार हा पदवीधर असावा, पदवीधर कोणत्याही शाखेचा चालेल. त्याच्यानंतर त्याच्याकडे स्टेनोचं 100 वर्ड पर मिनिटचं शॉर्ट इंग्लिशचं शॉर्ट हँड रायटिंगचं जे आहे तर ते प्रमाणपत्र असावं. त्यासोबत इंग्लिशचं 40चं टायपिंगचं प्रमाणपत्र त्याच्याजवळ असलं पाहिजे. हे 3 असतील तर तो हायर ग्रेड याच्यासाठी जो आहे तर तो अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर लोअर ग्रेडला पण जवळपास सारखंच शैक्षणिक पात्रता आहे, फक्त त्याच्यामध्ये 80 वर्ड पर मिनिट शॉर्ट हँड रायटिंग सांगितलेले आहे आणि बाकी 40 वर्ड पर मिनिट टायपिंग प्रमाणपत्र जे आहे तर ते कंपल्सरी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 100चं असेल तर तो 100चं पण भरू शकतो आणि 80चं पण जे आहे तर ते भरू शकतो मित्रांनो, त्याला तो डबल फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर हायर ग्रेडचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे? सगळ्यात आधी तुमची शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे 40 गुणांची, त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे इंग्लिशची 40 गुणांची आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वायवा घेतला जाणार आहे 20 गुणांचा. हे सगळे गुण एकत्र करून तुमची निवड यादी तयार केली जाणार आहे. अशाच पद्धतीने लोअर ग्रेड साठी पण आहे 40, 40 आणि 20. फक्त याच्या 40 मध्ये तुम्हाला 500 वर्डचा पॅसेज असणार आहे आणि याच्यात मात्र 400 वर्डचा पॅसेज जो आहे तर तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोघी टायपिंग मध्ये 400 वर्डचा पॅसेज तुम्हाला इथं टायपिंग जो आहे तर तो करावा लागणार आहे. त्याच्यानंतर हायर ग्रेड साठी लक्षात घ्या की मिनिमम क्वालिफाईड मार्क हे 24 आणि 20 आहेत. म्हणजे काय की शॉर्ट हँड मध्ये 24 गुण मिळाले पाहिजेत किमान आणि टायपिंग मध्ये तुम्हाला 20 गुण मिळाले पाहिजे. लोअर ग्रेड मध्ये फक्त 20 गुणांसाठी सांगितलेले की शॉर्ट हँड मध्ये आणि टायपिंग मध्ये फक्त 20 गुण तुम्ही घेऊन या. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही पुढच्या प्रोसेससाठी अलाउ करू. 1000 रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे आणि अर्ज जे आहेत तर ते 15 पासून सुरू होणार आहे आणि 5 तारखेपर्यंत जे आहे तर ते अर्ज तुमचे इथे चालणार आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जाणून घेतली. इथं कुठलीही परीक्षा नाही आणि ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. तुमच्यापैकी जे कोणी उमेदवार त्यांच्या ओळखीचे असतील, एक शिपाई पदभरती पण सुरू झालेली मित्रांनो, 7वी पास आहे, म्हणजे तुमच्या परिवारात तुमच्या ओळखीत जर कोणी असेल आणि ज्याला शिपाई भरतीसाठी तयारी करायची असेल तर आपण एकदम कमी दरात फक्त 199 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी इथं अवेलेबल करून दिलेली मित्रांनो. आणि क्लर्कसाठी पण आपली 999 ची बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे. कुठलीही बॅच घेताना GM10 कोड यूज कराल तर 10% ऑफ पण तुम्हाला मिळून जाईल. आणि जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आणि मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात किंवा कुठल्याही न्यायालय भरती संदर्भात तुम्हाला सर्व अपडेट्स आपल्या या चॅनलवर मिळत असतात मित्रांनो. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.